एखाद्या लहानशा गावात आरोग्यसेवा पोहोचवणं किती महत्वाचं असू शकतं, नाही का? आज आपण तळोधी नावाच्या एका गावात जाणार आहोत. इथे एका विशेष आरोग्य शिबिराने संपूर्ण समाजाला एकत्र आणलं होतं. ही फक्त एका शिबिराची गोष्ट नाहीये, तर सामुदायिक आरोग्याचा एक यशस्वी प्रयोग कसा असू शकतो याची ही कहाणी आहे. तर तळोधीमध्ये नेमकं काय घडत होतं जरा कल्पना करा. सकाळची वेळ आहे आणि गावात एक वेगळीच लगबग सुरू झाली आहे. लोक आपली रोजची कामं सोडून एका विशिष्ट हेतूने एकत्र येत आहेत. पण या सगळ्यामागे नक्की कारण काय होतं? हे बघा, इथे जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर अपेक्षा आणि कुतूहल अगदी स्पष्ट दिसतंय. समोर एक स्टेजसारखी रचना आहे, म्हणजे हा काहीतरी महत्त्वाचा कार्यक्रम असणार हे नक्की. पण एवढी गर्दी जमली तरी कशासाठी? तोच तर प्रश्न आहे की या सगळ्या लोकांना एकत्र आणणारी गोष्ट नेमकी कोणती होती? त्यांना इथे का बोलवलं गेलं होतं? या प्रश्नाचं उत्तर एका जाहीर निवेदनात दडलेलं आहे. लोकांना एक असं आश्वासन मिळालं होतं जे त्यांना घराबाहेर पडायला भाग पाडणार होतं. आणि ते आश्वासन होतं मोफत उपचारांचं. हे आहे ते पोस्टर जे संपूर्ण गावात लावलं गेलं होतं. यात तारीख अगदी स्पष्ट दिली होती, 12 मार्च 2026, आणि घोषणा होती एका मोफत आरोग्य शिबिराची. याच एका घोषणेनं संपूर्ण गावाला एकत्र आणलं. बरं, मग ह्या पोस्टरवर नक्की काय आश्वासने होती? तर बघा, मोफत रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी, सामान्य वैद्यकीय सल्ला आणि खास करून वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार. इतकंच नाही तर वातव्याधी म्हणजे सांधेदुखी आणि आमवातासारख्या त्रासांवर विशेष देखभाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे आयुर्वेदिक उपचार पूर्णपणे मोफत होते. आणि हे किती प्रभावी ठरलं बघा. एका बाजूला पोस्टरवर दिलेलं आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला शिबिराच्या दिवशी प्रत्यक्षात जमलेली ती गर्दी. म्हणजे दिलेलं वचन कसं प्रत्यक्षात उतरलं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. चला, लोकांना शिबिरात येण्याचं कारण तर मिळालं, पण तिथे पोहोचल्यावर त्यांना नेमकं काय मिळालं? ही फक्त वरवरची तपासणी होती की त्यापेक्षा काहीतरी जास्त होतं? पाहूया तिथे कोणत्या सुविधा होत्या. ही आहे तिथे उपलब्ध असलेल्या सुविधांची यादी. आणि हे फक्त सामान्य तपासणीपुरतं मर्यादित नव्हतं, हे स्पष्ट दिसतंय. इथे पारंपरिक आयुर्वेदिक सेवांची एक मोठी श्रेणी उपलब्ध होती. त्या यादीतला एक शब्द विशेष लक्ष वेधून घेतो, पंचकर्म. आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही शरीराला आतून स्वच्छ करण्याची एक प्रक्रिया आहे. शरीरातले विषारी घटक बाहेर काढून शरीराला एक प्रकारे नवसंजीवनी देण्याचं काम ही उपचार पद्धती करते. पण इथे फक्त शारीरिक आजारांवरच लक्ष दिलं जात नव्हतं. योगाबद्दल मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकं होती. आहार आणि जीवनशैली कशी असावी यावर सल्ला दिला जात होता. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन होतं आणि लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन नावाची एक विशेष आयुर्वेदिक पद्धतीही होती. इतकंच नाही तर औषधी वनस्पतींची माहितीही दिली जात होती. म्हणजे एक सर्वांगीण दृष्टिकोन होता, नाही का? आणि हे सगळं फक्त तोंडी सल्ले नव्हते, तर प्रत्यक्ष उपचारही होते. इथे बघा, रुग्णांसाठी तयार ठेवलेली आयुर्वेदिक औषधं आणि तेलं दिसतायत, ज्यामुळे आयुर्वेदिक उपचार ही संकल्पना अधिक खरी वाटते. एवढा सगळा खटाटोप झाला, पण त्याचा परिणाम काय झाला? या एका दिवसाच्या शिबिरामुळे स्थानिक लोकांच्या आयुष्यात खरंच काही फरक पडला का? चला, आकडे काय सांगतात ते पाहूया. या शिबिराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक लक्ष. प्रत्येक व्यक्तीची नोंदणी केली जात होती आणि प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलून सल्ला दिला जात होता. म्हणजे गर्दी असूनही प्रत्येकाला पुरेसा वेळ दिला गेला. तर या एका दिवसात एकूण किती लोकांनी या सेवेचा लाभ घेतला असेल? आकडा आहे 220. 220! विचार करा. याचा अर्थ एका लहानशा गावात फक्त एका दिवसात 220 लोकांना मोफत वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळाले. एका दिवसाच्या उपक्रमासाठी हा आकडा खूप मोठा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. पण हा उपक्रम फक्त तळोदी गावापुरता मर्यादित होता का? की यामागे काहीतरी मोठं चित्र होतं? खरं तर हा फक्त एक स्थानिक कार्यक्रम नव्हता. यामागे एक राष्ट्रीय अभियान काम करत होतं. शिबिराच्या माहितीनुसार हे शिबिर राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलं होतं. आणि या प्रमाणपत्रांवरून या शिबिराची विश्वासार्हता सिद्ध होते. हे शिबिर नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डाकडून प्रमाणित असलेल्या आरोग्य केंद्राने आयोजित केलं होतं. म्हणजेच हा एक पूर्णपणे अधिकृत आणि प्रमाणित उपक्रम होता. तर ह्या सगळ्याचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही फक्त एक स्थानिक गर्दी नव्हती. हा एका अधिकृत सरकार समर्थित सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता. यामुळे आपल्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तळोदीसारखे स्थानिक पातळीवरचे पारंपरिक औषधोपचारांवर आधारित उपक्रम
देशाची जी व्यापक सार्वजनिक आरोग्याची ध्येय आहेत ती गाठण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात यावर नक्कीच विचार करायला हवा.